काय म्हणता पोट्टे, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपलं काम आता बरंच झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपला स्लॅब बनलेला होता. 3 फूट आपण दुवार जी आहे बाहेर काढली होती ती पण बनली आहे. मागची छपाई आज बरीचशी चालू झाली आहे, ते पण फिनिश होऊन जाणार. आणि मेन म्हणजे आपला हॉल पण झालेला आहे. तर तुम्हाला एक मी हॉलचा पुरा टोल करतो. आपल्या हॉलचं पण काम चालू झालं आहे. इलेक्ट्रिकल वायरसाठी आज पुरी इलेक्ट्रिकल फिटिंग होऊन जाणार आहे. त्याचं सामान आणलं होतं आम्ही 3 दिवसा पहिले. ते सामान पण किती काय झालं ते पण तुम्हाला मी सविस्तर पुरं दाखवतो. हा आपला हॉल पुरीची छपाई झाली. आता तेव्हा छपाई झाली हॉलची वगैरे. मेटल बॉक्स टाकला होता, 2 टाकले हॉलमध्ये आम्ही. एक या साईडले तिथं आहे आणि तिथं आहे. आणि मेन म्हणजे तुमची साईड गौरचं काम चालू आहे इलेक्ट्रिकल वायर सध्या. काय काय लावून राहिलं इथं, काय काढून राहिलं? जंक्शन लाईट आहे का नाही? आम्ही हॉलमध्ये 6 टाके सोडले होते. 6 लाईट लावणार, 2 पंखे. बाकी सगळं तुम्ही पाहू शकता. आता फायनली हॉल झाला. आता आपण जाऊ अंदर. एजने आणि जागा सोडून देवा. तर इथं दरवाजा आम्ही पुढे जाऊ. पण मेन म्हणजे काय करणार आम्ही आता इथं टाकणार आहोत भिंत. कारण इथं जिना बनला तर हे जे आहे स्टोर रूम साठी जागा मस्त बनून जाते आपली. हा कुठ सोडली कोणती सांगते? अच्छा, या साईडला ना डब्बे सोडून दिली गव्हर्नमेंट. म्हणजे इथं लाईट वगैरे लावून टाकतात आपल्याला. म्हणजे स्टोर रूम मध्ये लाईट हे पुरी दिवारनं कव्हर होऊन देणे एवढं. चला मग आपण तो आता अंदर पाहून घ्या की कसं झालं छपाई वगैरे या रूम मध्ये. हे जे रस्ता काढला होता अशी छपाई झाली एकदम प्रॉपर. आता इथं प्रॉब्लेम फक्त असा आहे, इथं फक्त कसं आहे आता जेवढं हे पुरं काम फिनिश होईल त्याच्या आता आपल्याला पुरा अंदाजा येऊन जाईल. सगळे मटेरियल वगैरे लावून टाकलं तर कसं काय बनतं प्रॉपर. तेव्हा मग रूम आहे खुल्या दिसणार. सकाळी प्रमाणे पाणी मारून टाकलं होतं, पुरं पाणी जमा झालं इथं. जसं इलेक्ट्रिकल वायर फिटिंग झाली तर पाणी मारणे बंद करून टाकायला लागेल परमनंट. इलेक्ट्रिकल वायर फिटिंग झाली तर गरज आहे. आणि काल काय आलं बरोबर आम्ही तुम्ही पाहिलं लास्ट व्हिडिओ मध्ये आम्ही गेलो नळ वगैरे सगळे खरेदी करायला. ते पण नळाची फिटिंग आज झाली आहे, म्हणजे कालच झाली. ते तुम्हाला फिटिंग दाखवतो. हे बघा, हे वॉशरूम. याच्या अंदर इथं शावर लावता. गरम पाणी, थंड पाणी. गरम पाणी, थंड पाणी. हे इथं आपले सीट येणार घेऊन या. सीट वगैरे फ्लश. इथं फ्लश टॉप साठी नळ मस्त सापडले आपल्याला एकदम बजेट मध्ये. एकदम स्टीलचे नळ तुम्ही पाहून घ्या. क्वालिटी तुम्ही स्वतः चेक करा. स्टीलचे नळ वगैरे फिट करून टाकले. याच्यात आता आम्ही काय करणार आहोत, इथं आपल्याला गिझर येणार. इथं या साईडला गिझर येणार. गिझर मध्ये केवढा येणार ताई? एवढा हाफ पर्यंत, एवढ्या साईज पर्यंत गिझर येणार. लाईट कुठं फिट करा म्हटलं, कारण त्यात मावणार नाही आपल्याला, ते ऍडजस्ट करावं लागेल. लाईट आपण इथं डब्बी सोडलेली आहे, आपण घेऊ शकतो ना इथं. हा मग लाईट कसा, इथं जर लाईट आला इथं पूर्ण अंदर पर्यंत येऊन जाईल. ते शावरला चाळणी बसली नाही अशी, म्हणून ते चाळणी लावली नाही. अच्छा, ते सांगायला विसरलो होतो, कारण की चाळणी फुल साईज उरलेली होती इथं. अच्छा, त्याचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम काहीच नाही. काही नाही ना. ठीक आहे, जसा हॉल दाखवला तसा आता तुम्ही वॉशिंग मशीन. हे बघा, बोललो की आपल्याला ते मध्ये भिंत टाकायला लागते मागच्या साईडला. ते भिंतीसाठी जी जागा सोडली आपण ते येणार इथं. इथं भिंत आली प्रॉपर. आम्ही बेसिन पण कालच पाहिला इथं. आणि इथं आपण जागा सोडून रॅक, छोटी रॅक बनवलं इथं अशी. इथं आपण ते सामान नाही. आता इथची पण मागची पुरी छपाई चालू झाली. हे बा, इथं जिना टाकून दिला आणि इथं सेंटरिंग झाली चालू.
आज होऊन जाते पुरी भिंत तिकडची भिंत बहुतेक. आज मागची छपाई होऊन जाते. आता आपलं पूर्ण समजा अंदरची छपाई आज फिनिश झाली. पाहिलं मग घर आता तुम्हाला दाखवतो मी पुरं इलेक्ट्रिक फिटिंगचं जे सामान आणलं आम्ही काल. त्याच्यात एवढी धावपळ झाली पण सामान ते झालं समजा 31,000 फक्त इलेक्ट्रिकल वायरचं फिटिंगचं सामान. त्यात लाईट आले, पुरे वायर आले चांगल्या कंपनीचे, आणि अजून पाहून घेऊन काय काय स्विच बोर्ड वगैरे ते सर्व आले. आता गौरव आपल्याला पुरं सांगणार. हे बघ एवढं मोठं सामान आणलं का मी, एवढं मोठं. यात पुरे वायर फिटिंग आले. हे बघ असे हे आले स्विच बोर्डचे. सगळं आपण एअरमॅक्सचं सामान आणलं. एकदम चांगल्या कंपनीचं सामान आणलं का मी. इंडो कॅपचे वायर आणले. प्लेट पूर्ण काचाची आहे. हो. पाहू शकता तुम्ही. मस्त आहे. त्याच्यात मग आम्ही माहिती आहे का 3-4 वायर पाच बसलो. आराचं वायर, पॉली कॅप, नंतर मग आपला कोणता इंडो कॅपचा प्लस वाला जो आम्ही हा आणला. हा आहे ट्रिपल कोटिंग वाला. त्याचे आम्ही 3-4 दुकानं फिरून चेक करू लागलो. सगळे आम्ही ज्या दुकानात चाललो तिचा ज्याची जे डीलरशिप आहे त्या दुकानाची तोच म्हणजे ब्रँड दिलेला. त्याचं ते अलगच की हे ब्रँड नाव की हेच वाली घ्या ज्याची जे डीलरशिप आहे मधले. 2-3 दुकानदार चांगले वाटले, त्या हिशोबाने आपण सामान आणून घेतलं. झालं पाहिलं. आता हे घेतली आम्ही काल टाकी. हे पडली काल 6,000ची सेंटेक्सची टाकी आहे. आता आम्ही पाहिले 4 टाईप मध्ये होते. निओ, हिरो, टायटस, प्लास्टोच्या कंपनीची पाहिली. एवढं फिरू मग हे घेतली. शेवटी आम्ही पसंत केली. एकदम झाक आहे. होऊन घ्या अंदर पण दाखवतो वरती. आता टाकी लागून मरते. तसं गौरवचं काम होईल आज, कारण आज सगळे जे आहे टाकलेले वरती लाईटसाठी ते जागा तोडून घेणार तो सेंटरिंगच्या वरती याच्यावरती. आणि मग मॅक्झिमम 1 वीकमध्ये इलेक्ट्रिकल फिटिंग ते सगळं लाईटपासून तो टँकी लावण्यापर्यंत सगळं काम होऊन जाईल. चला मग गाईस, यासोबत आजच्या व्हिडिओला मी इथंच क्लोज करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण इलेक्ट्रिकल वायरची जे फिटिंग होणार, प्लग वगैरे लागणार काही पण ते सगळं अपडेट देणार.